कामाच्या ठिकाणी आपण जेव्हा कामाबद्दल बोलतोय, वर्क कल्चरबद्दल बोलतोय, तर ते टॉक्सिक वर्क कल्चर हे म्हणजे बरीच वर्षांपासून सुरूच आहे. आता टॉक्सिक वर्क कल्चर आधी नव्हतं का? तर असं होतंच कुठे ना कुठेतरी, म्हणजे वरिष्ठांकडनं आपल्या म्हणजे कर्मचाऱ्यांचा छळ वगैरे होणं, उशिरापर्यंत थांबवणं, हे सगळं छळाच्या याच्यामध्येच येतं, व्याख्येमध्येच बसतंय. पण आता ज्या पद्धतीने हे टॉक्सिक वर्क कल्चरबद्दल खूप उघडपणे बोललं जातं आहे, तर ते एका पद्धतीने चांगलं देखील आहे की तुमच्यावरती काहीतरी अन्याय होतो आहे, कंपनी तुम्ही बोलतात पण आहात. पण खरंच इतकं टॉक्सिक वर्क कल्चर असतं की जे माणसाची मानसिक अवस्था ढासळू शकतं. तुम्ही जर मानसिक आरोग्याचे प्रश्न आणि विशेष करून आत्महत्या हे जर बघितलं तर हे IT जे ऑर्गनाइज सेक्टर आहे त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाण आहे. म्हणजे भारत हा सुइसाईड कॅपिटल ऑफ द वर्ल्ड आहे, तो डायबेटिक कॅपिटल पण आहे आणि आता तो बर्नआउट कॅपिटल आहे. म्हणजे डेलॉइट इंडियाचा एक सर्वे आहे ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 80% इंडियन एम्प्लॉईजला एन्झायटी, डिप्रेशन, बर्नआउट किंवा स्लीप प्रॉब्लेम्स आहेत. पण त्यातले फक्त 10 ते 12% लोक त्याच्यावर उपाय करतात किंवा प्रोफेशनल हेल्प घेतात. म्हणजे किती मोठा आकडा आहे हा. आणि मला असं वाटतं 10 ते 20% ऑर्गनाइज सेक्टर म्हणजे आपण किती काही करोड घेऊया, पण जर जे अनऑर्गनाइजमध्ये काम करणारे आहेत, मायनिंग आहे, खाणीत काम करणारे लोक, कन्स्ट्रक्शन साईटवर काम करणारे मजूर आणि ते जे इंजिनियर्स असतात ते, आणि त्याच्यानंतर आपले फार्मर्स जे शेतमजूर ज्याला म्हणतो आपण, आणि गिग वर्कर्स, त्यांना आता कॉन्ट्रॅक्टच नाही आहे, कॉन्ट्रॅक्ट नसतोच त्यांना, कसं रोजंदारीवरच काम असतं ना ज्या लोकांचं. मग ते त्यांनी कसं करावं, त्यांना इन्शुरन्स नसतो, त्यांना फिजिकल सेफ्टीचं प्रमाण खूप कमी असतं. तर आपण बघतोच झोमॅटो लोकांसोबत काय 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 होतं, डिलिव्हरी बॉयजसोबत, फार्मर्ससोबत काय होतं. आणि या ठिकाणी काम करणाऱ्या स्त्रियांना तर अजिबातच सुरक्षितता नसते, मग त्यांच्यावर काहीही होऊ शकतं आणि तिथे बोलता पण येत नाही. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या.